हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. मी वृक्षमित्र निसर्गमित्र डॉक्टर विजय काळे आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला वाईल्ड टेल्स विथ विजू. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपण वृक्ष किंवा निसर्गसंबंधित भरपूर व्हिडिओची माहिती मी अपलोड करत असतो माझ्या चॅनलला. तर आज मी माझ्या बाल्कनीमध्येच आहे, पण आता जागेअभावी आपल्याला चांगले झाडंसुद्धा सध्या कुंडीत लावावं लागतात. तर माझ्या बाल्कनीमध्ये मी कुंडीत हे झाड लावलेलं बघा. हे तुम्हाला नोन असेल, हा वेल कॉमन आहे, सगळीकडे असतो. मधुमालतीचं नाव आहे. याला खूप छान सुंदर अशी फुलं येतात, स्पेशली उन्हाळ्यामध्ये. सध्या झाड छोटं असल्यामुळे याला पाहिजे तितकं अजून हा असा फुललेला नाही आहे, बट खूप सुंदर असं फुलांचे असं गुच्छ्याच्या फुलामध्ये येतो. याची माहिती द्यायचं कारण असं की मी आज सकाळी गॅलरीमध्ये आलो असताना मला या झाडावरती एका छोट्याशा पक्ष्याची हालचाल दिसली आणि ती हालचाल मी निरखून बघितली असता तो पक्षी त्याचं घरटं या झाडावरती इथं तयार करत आहे बघा. ही सध्या आता ही पुनर्बांधणी चालू आहे, जस्ट सुरू केलं आहे त्यांनी बांधणं. असे काहीसे हे पानं त्यांनी गोळा करून त्याला सॉफ्ट असा हा काय आता निसर्गातून कुठल्या प्रकारचा धागा ते पक्षी घेऊन येतात, हे देवाचीच लीला आहे. हे याला आपण नाही कल्पना करू शकत की नेमकं काय कुठलं मटेरियल असेल. तर नंतर थोडंसं लक्ष घालून मी पाहिल्यानंतर मला हे कळालं की पानाचा असा झुक्क्यांचा योग्य वापर करून त्या पानांना कुठली हानी न पोहोचवता त्याच्यात घरटं बांधणारा पक्षी म्हणजे शिंपी पक्षी. त्याला मुळात शिंपी पक्षी नाव त्याच्यासाठी पडलेलं आहे की तो दोऱ्यासारखं घर विणून, पानांना दोऱ्यासारखं विणून शिवून त्याचं घरटं बनवतो, म्हणून शिंपी पक्षी. त्याला इंग्लिशमध्ये कॉमन टेलर बर्ड असं नाव आहे. कॉमन टेलर बर्ड. अगदी तळहातावर तुमच्या बसणार, म्हणजे 2-3 पक्षी तुमच्या तळहातावर बसू शकतात, इतका तो छोटा पक्षी असतो. आणि घरटं जस्ट सुरुवात झालेली आहे. आता आज मी इथं आलो, मी हे घरटं पूर्ण होऊन याच्यात अंडी घालून तो पक्षी जोपर्यंत त्याची पिल्लं उडून जात नाहीत तोपर्यंत मी इथं येऊन कुठलंही त्याला डिस्टर्बन्स करणार नाही किंवा माझ्या घरच्या कुठल्याही मेंबरला इथं येऊन त्याला डिस्टर्बन्स करू देणार नाही. एक निसर्गमित्र पक्षीमित्र म्हणून एक कुतूहलाने मी आज इथपर्यंत तुम्हाला ही माहिती देण्यासाठी आलो. सध्या तो पक्षी मला बाहेर जाताना दिसला, तो बाहेर गेल्याबरोबर मी इथं आलो हा व्हिडिओ काढायला. आणि हा आता या सिरीजचा मी याचे 2-3 व्हिडिओ काढणार. एकदा अंडे काढल्यावरती थोडक्यात एक छोटूसा व्हिडिओ घेईन आणि नंतर त्या अंड्यातून जेव्हा पिल्लं बाहेर निघतील तेव्हा पिल्लांचा एक छोटासा व्हिडिओ घेईल. असं 2-3-4 व्हिडिओजमध्ये मी ही सिरीज बनवणार आहे. तर हा पहिला व्हिडिओ त्या सिरीजचा पोस्ट करतो आहे, नेस्ट ऑर हॅबिटॅट ऑफ कॉमन टेलर्ड बर्ड, शिंपी पक्ष्याचा अधिवास. ठीक आहे, छोटूसा पक्षी असतो. जर झालंच तर मी तो पक्षी तुम्हाला दिसतो कसा याचं दुरून झूम करून किंवा इथं कुठंतरी गॅलरीमध्ये हा मोबाईल माझा सेट करून व्हिडिओ ऑन करून त्याचा चुपचाप असा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल, त्याला कुठलाही त्रास न देता. आणि म्हणजे तो पक्षी तुम्हाला दिसेल की तो शिंपी पक्षी नेमका कसा असतो आणि तो इतकं सुंदर इंजिनिअरिंग कसं काय करू शकतो. म्हणजे सुगरांच्या लेवलचं इंजिनिअरिंग आहे आणि खरंच निसर्गाचा चमत्कार आहे. आपण म्हणजे खूप छोटे घटक आहो या निसर्गाचे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला ह्या अशा पक्ष्यांच्या नवीन त्यांच्या इतक्या सुंदर अधिवासांकरता आपल्याला झाडं लावायची आहे. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये भरभरून झाडं लावा, देशी वृक्ष लावा आणि निसर्गाला संपन्न करा. सो स्टे ट्यून्ड. या सिरीजच्या नवीन व्हिडिओसाठी वाट बघा. मी व्हिडिओ पोस्ट करत राहील. हा त्यातला पहिला व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल वाईल्ड टेल्स विथ विजू. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन सुंदर व्हिडिओची माहिती मी तुम्हाला देत राहतो. ओके, बाय.